काँग्रेसचे आमदार हिरामन खोतकर जे आहेत ते आज ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये आलेले आहेत। नेमकं मुख्यमंत्र्यांची भेट देखील त्यांनी घेतलेली आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, आनंद आश्रमामध्ये आले आहेत, काय प्रामुख्याने कारण? प्रामुख्याने आमच्या मतदारसंघात त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा रस्ता आहे, त्या रस्त्याला लागला आमचे स्थानिक व्यावसायिक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून हार्डवेअरचं दुकान असेल, चहाचं दुकान असेल, हॉटेल असेल, परंतु MMRDचा जो अधिकारी आहे खडके साहेब, मागे 3 महिन्यापूर्वी आम्ही सर्व भेटलो, जवळजवळ 300-350 दुकानदार आहेत, भेटून त्यांना सांगितलं की त्यांना मदत करा, त्यांना काही त्यांचं अतिक्रमण हटवणं अतिक्रमणमध्ये नाहीच, रस्त्यापासून 40 मीटर 50 मीटर 30 मीटर असे आहे, परंतु काल पालकमंत्र्यांनी सांगूनही सुद्धा ऐकत नाही। त्यांनी उद्या त्या ठिकाणी तो म्हणतो अतिक्रमण, पण अतिक्रमण नाही, ज्या आम्हाला त्या ठिकाणी काय जर आमचं असेल जर येणे नसेल झालं तर दंड माफ भरून त्या ठिकाणी त्यांना कायम करण्यासाठी आम्हाला मदत करावं। एक राज्याचे CM सांगताय, मुख्यमंत्री सांगताय का त्यांना मदत करा, परंतु अधिकारी ऐकत नाही। जर अधिकारी असं ऐकत नसेल तर त्याची बदली करावा अशी म्हणजे आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो। याच्या आधीही आपल्या मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालेलं का आणि आजही तुम्ही भेटलेले आहेत, काय त्यांनी प्रामुख्याने? मुख्यमंत्र्यांनी 4 महिने अगोदर त्यांना सांगितलं की ते काही काढायचं नाहीये, त्यांना कायम करण्यासाठी मदत करा म्हणून, त्यावेळेस 4 महिने थांबले, परत त्यांनी उद्यापासून सुरुवात केलेली आहे। तर 4 दिवसापूर्वी आपले डेप्युटी CM अजितदादा त्यांनी पण सांगितलं, काल पालकमंत्र्यांनी सांगितलं, महसूल मंत्री विखे पाटील साहेबांनी सांगितलं, पण तो अधिकारी काहीतरी उलट पालट बोलतो, काहीतरी सांगतो, आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरू आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसणार। काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाची भूमिका मांडताना दिसतोय आणि सगळेच नेते विरोधात आहेत, मात्र तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे इकडे आलेले आहेत, आपले मोठे मोठे नेते जे टीका करतात ते स्थानिक आमदार आहात आणि तुमच्या समस्या घेऊन तुम्ही आल्यात, त्याच्यावरती काय? नाही, मोठे मोठे नेते टीका करत असते, पण ते नेते माझे स्थानिकच नेते आहेत, हे असले तर आम्ही निवडून येऊ, तिकडे येऊन का आम्ही कपाळाला बांधून निवडू का? या यांचे जनतेचे प्रश्न सोडवले नाही तर आम्हाला कोण विचारेल? जर 300 कुटुंब आज रस्त्यावर आले, उपासमारीची वेळ आली, तर ते तिकीट घेऊन काय करायचं? मोठे मोठे त्यांना फक्त तेवढंच वेळ आहे, आम्हाला वेळ नाही, आम्ही लोकांचे कामं करतोय। बदनामी चालूच राहते हो, बदनामीचा काही विषय नाही, परंतु मला जे काही माझं पहिल्यापासून 25 वर्ष जिल्हा परिषदमध्ये मी काम केलं, इथे 5 वर्ष केलं, सामान्य लोकांचे कामं नाही केलं, लोक कोणी उभं करणार नाही। मात्र मध्ये काही चर्चा चालू आहेत, काही आमदार येणार आहेत, अजून तुमची अशी भेट आहे पक्षाचे? मी आहे तिथंच आहे, मी कुठेही जाणार नाही, मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे, पण माझी पद्धत एक आहे, जनतेच्या पर्यंत सामान्य मी स्वतःचं काम कधीच आणत नाही। मुख्यमंत्री त्यांना सगळ्याचे कामं सोडवणं, तो विरोधी आमदार असो का सत्तेत असो, आणि मुख्यमंत्री अतिशय चांगला माणूस आहे। मी आता लोकसभेला पार्टीचं काम केलं, विधान परिषदेला पार्टीचं काम केलं, आता सुद्धा पार्टी संघच राहिलो तरी मला मुख्यमंत्री मदत करतात। आता त्यांनी बोलवून घेतलं, खोतकर काय काम आहे, 100% ते मदत करणार ही मला खात्री आहे। मात्र आत्ताच विधान परिषदेच्या ज्या निवडणुका पार झाल्या त्याच्यामध्ये काही लोकांवरती ठपके ठेवण्यात आले आणि त्यांच्यावरती कारवाईचेही आदेश वरनं आलेले आहेत, याच्यात आपण भेटले तर आपली याची पूर्व सूचना दिली आहे? नाही, आम्ही सूचना काहीच नाही, मला मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायचं मी परमनंट केलेलं आहे, कोण फुटलं काय फुटलं मला काही नाही, मी पार्टी संघ तिन्ही आम्हाला पार्टी संघ राहिली, इथून पुढे पार्टी संघच राहणार आहे, मी चुकणार नाही, मी 100% पार्टी संघ राहून मला मतदारसंघातल्या जनतेचे कामं करायची। आता जी भूमिका मांडली आहे तुम्ही त्याच्यावरती शेवटचं स्पष्ट म्हणजे किती दिवसात मुख्यमंत्री पूर्ण करण्याचं आश्वासन तुम्हाला दिलं? आता परत मुख्यमंत्र्यांना भेटणार, डायरेक्ट फोन लावणार आहे, तोपर्यंत मी जाणार नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय त्या अधिकाऱ्याला फोन लावत नाही तोपर्यंत मी इथंच थांबणार आहे। एकंदरीत आपल्या परिसराच्या समस्या घेऊन या ठिकाणी जे आहे ते आलेले आहेत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन करत नाही तोपर्यंत जाणार नसल्याची भूमिका या ठिकाणी काँग्रेस आमदारांनी मांडलेली आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्रसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।